हाय, गेली कित्येक वर्ष मी मुलांसाठी खूप काम करते, त्यांच्यासाठी गोष्टी लिहिते. तर आज मी तुम्हाला माझीच एक गोष्ट ऐकवणार आहे आणि ती गोष्ट आहे चैत्रेय या वासंतिक अंकात आली होती. बघा, मजेदार गोष्ट आहे. गोष्टीचं नाव आहे गले लठ्ठ सुलतान. एक सुलतान होता, खूप खादाड. दिवसातून 4-5 वेळा खा खा खायचा, एकामागून एक. पहिल्याने वाडगाभर दही उरपायचा, मग दही पोहे, त्यानंतर दह्यातली मच्छी आणि त्याबरोबर 20-25 रोट्या आणि शेवटी दह्याबरोबर फळं. जेवणाच्या वेळी सुलतानाला विशेष मजा यायची. संगीत काय वाजायचं, पक्षी काय पिंजऱ्यात गायचे. प्रत्येक दिवशी सुलतान आरशात बघायचा आणि स्वतःला बघून खुश व्हायचा. वाह, मस्त गले लठ्ठ होऊ घातलाय. तर जगातला सर्वात लठ्ठ, गोल गरगरीत सुलतान असं त्याला वाटायचं. एक दिवस सुलतान इतका फुगला की त्याला एक पाऊलही पुढे टाकता येईना. 1 मिनिट जरी तो उभा राहिला तरी त्याची पावलं दुखायला लागायची. त्याच्या सिंहासनाला सुद्धा तडा गेला. ते नवीन करायची वेळ आली. सुलतानाची राजेशाही तुमाम, अंगरखा तराटर फाटून गेले. त्याला मोठ्या मापाचे ढगळ कपडे शिवावे लागले. सुलतानाच्या स्नानाच्या टबामध्ये तो मावेनासा झाला. मग नवीन टब बनवून घ्यावा लागला. 2 हत्ती बसतील इतका मोठा टब. 10 सेवक सुलतानाला टबात बसवायला आणि 10 सेवक त्याला बाहेर काढायला. सुलतान खूपच लठ्ठ झाला. काहीतरी करणं आवश्यक होतं. राज्यात दवंडी पिटवण्यात आली. ऐका हो ऐका, सुलतान शाह खूपच लठ्ठ झाले. ते बारीक होण्याचा इलाज करण्यासाठी हकीमाची गरज आहे हो. जो कोणी हे करेल त्याला रगड इनाम मिळेल हो. हे ऐकून राज्यातल्या अनेक हकीमांनी सुलतानाच्या हवेलीकडे धाव घेतली. प्रत्येकाला खात्री होती की ते सुलतानाला नक्की मदत करतील. पहिला हकीम आला. त्याने सुलतानाकडे पाहिलं आणि म्हणाला, हुजूर, तुम्ही फक्त फळं खा, दुसरं काहीही नको. सुलतानाने आठवडाभर फक्त फळं खाल्ली. सकाळी नाश्त्याला फळं, दुपारच्या जेवणाला फळं, संध्याकाळी चहाबरोबर फळं आणि रात्रीच्या जेवणालाही फळंच. पण त्यांच्यामध्ये भातासाठी आणि मांसाचा तुकडा आणि मस्तपैकी 8-10 वाट्या पाकातला शाही तुकडा. एका आठवड्याने हकीम चाचा सुलतानाला भेटायला आले. तर सुलतान पूर्वीपेक्षा अजून लठ्ठ झाला होता. तळघरात डांबा त्याला. सुलतान ओरडला, त्याला द्या फक्त फळं खायला, मला दिली तशी. मग दुसरा हकीम आला. त्याने सुलतानाला पाहून म्हटलं, मेहरबान, तुम्ही फक्त गरम चहा प्या, बाकी काही नको. सुलतान आठवडाभर फक्त चहा प्यायला. सकाळी नाश्त्याला चहा, दुपारच्या जेवणाला चहा, संध्याकाळी चहा आणि रात्रीच्या जेवणालाही चहाच. पण सुलतानाला भूक आवरेना. तेव्हा अधेमध्ये भातासाठी आणि मांसाचा तुकडा आणि मस्तपैकी 8-10 वाट्या पाकातला शाही तुकडा. आठवड्याच्या शेवटी हकीम चाचा सुलतानाची विचारपूस करायला आले. तर मेहरबान आधीपेक्षा दुप्पट लठ्ठ झाले होते. तळघरात कैद करा त्याला. सुलतान गरजला, याला फक्त गरम चहा द्या, मला दिला तसा. त्याबरोबर बरेच हकीम आले. त्यानंतर एक जण म्हणाला, सुलतान, महाशयांना वाफेची आंघोळ द्या. सुलतानाने आठवडाभर एकामागून एक वाफेच्या आंघोळी केल्या. 1-2 आंघोळींच्या मध्ये खा खायचा. याही वेळेस हकीम चाचांची रवानगी कैदखान्यात झाली. काही नको, फक्त मांस खा, एक जण म्हणाला. थोडं खा, पुढचा एक जण म्हणाला. खाताना संगीत नको, आणखी एक जण म्हणाला. कमी झोपा, फक्त दही बस. या खास दव्याच्या पुड्या आहेत, या त्याला द्या.
एका पाठोपाठ एक 40 हकीम सुलतानाला मदत करायला आले आणि सगळे तळघरात कैदखान्यात डांबले गेले. सुलतान मात्र लठ्ठ होतच होता. एक दिवस एक कष्टकरी ओझे वाहणारा सुलतानाच्या हवेलीजवळून जात होता. त्याच्या पाठीवर भरपूर ओझं होतं. त्याला पाहून सुलतानाचा दरवान ओरडला, ए ओझेवाल्या, इकडे घे, हवेलीत तुझी गरज आहे. ओझेवाल्याने आपल्या पाठीवरचं भलं मोठं थोरलं ओझं खाली उतरवलं आणि दरवाना पाठोपाठ हवेलीत गेला. तू एवढं भलं मोठं ओझं घेऊन जातोस तर मग आमच्या हुजुरांना पलंगातून उचलून पाहू. दरवान म्हणाला, ओझेवाल्याने क्षणभर सुलतानाकडे पाहिलं. सुलतानाच्या खादाडपणाबद्दल तो ऐकून होता. म्हणाला, काय उपयोग आहे, हुजूर सिंहासनात बसले काय आणि पलंगात उठून बसले काय. येत्या 40 दिवसात ते अल्ला घरी जाणार आहे. हे ऐकून रागाने थरथरत सुलतान म्हणाला, तुझी हिंमत कशी झाली. पण लगेच हलक्या आवाजात त्याने विचारलं, तुला कसं कळलं. कळलं मला, विश्वास ठेवा, 40 दिवसात तुम्ही मरणार. ओझेवाला म्हणाला. खोटं बोलतोय हा, ढकलाय ह्याला कैदखान्यात. सुलतान ओरडला. त्याबरोबर दरवानांनी ओझेवाल्याला तळघरात घेऊन डांबलं. पण इकडे अचानकपणे सुलतानाची भूक पळाली. त्याने सकाळी नाश्त्याला फक्त एकच फळ खाल्लं. दुपारच्या जेवणाला लहानशी रोटी, चहाच्या वेळेला पाकातल्या शाही तुकड्याचा एक छोटासा घास आणि रात्रीच्या जेवणाला लहानसा मांसाचा तुकडा, एवढंच खाल्लं. याशिवाय अधेमध्ये खाण्यासाठी त्याचं मनच होईना. सुलतान चिंतेत होता. बघता बघता 20 दिवस संपले. एक दिवस सुलतान ताडकन उठला. त्याची पावलं कुळगुळायला लागली. त्याला चालता यायला लागलं होतं. तो फक्त तासनतास चालायला लागला. आता फक्त 20 दिवस उरले. त्याचा राजेशाही पोशाख त्याच्या अंगावर मजेदार लटकायला लागला. खूपच ढिला आणि गबाळा दिसत होता. सुलतान 39व्या दिवशी सुलतानाने आपली शेवटची इच्छा व्यक्त केली. त्याने आपलं राज्य आपल्या धाकट्या भावाला देऊन टाकलं. जगातल्या सर्वात श्रेष्ठ लठ्ठ सुलतानाचा शेवट असा होईल असं वाटलं नव्हतं कोणाला. 40वा दिवस उजाडला आणि संपला सुद्धा. सुलतान अस्वस्थपणे इथून तिथे तिथून इथे चालत होता. त्याने सभोवताली पाहिलं. त्याला खूप वाईट वाटलं. एवढं माझं छान राज्य मला सोडून जावं लागणार. आता 41वा दिवस उजाडला. सगळीकडे छान सोनेरी सूर्यप्रकाश पसरला होता. बगीचातले पक्षी गात होते. अचानक सुलतान उठला. आज 41वा दिवस, पण तो अल्ला घरी गेलाच नव्हता. त्या ओझेवाल्याला माझ्यासमोर हजर करा, सुलतान ओरडला. त्याबरोबर दरवान धावतच तळघरात गेला. तिथल्या मरगळलेल्या 40 हकीमांनी कसा बसा त्याला सलाम केला. आजचा 41वा दिवस आहे, ओझेवाला म्हणाला. बरोबर, आणि म्हणूनच हुजुरांनी मला बोलवले. दरवान म्हणाला. ओझेवाला दरवान पाठोपाठ कैदखान्यातून सुलतानासमोर हजर झाला. बराच सापडला. सुलतान पलंगावर उठून ओरडला. तू म्हणाला होतास मी 40 दिवसात अल्लाला प्यारा होणार. आज 41वा दिवस आहे. खोटारड्या, माझ्याशी खोटं बोललास. ओझेवाल्याने चतुराईने उत्तर दिलं. बोललो असेल कदाचित, पण हुजूर बघा तर खरं, तुम्ही किती शिडशिडीत झालात ते. क्षणभर सुलतान गप्प झाला, पण एक अक्षरही बोलला नाही. पण त्यानंतर त्याच्या चेहऱ्यावर एकदम मोठी खुशी पसरली. पलंगावरून उडी मारून तो नाचायला लागला. त्याला त्याचे हातपाय मान सगळं बारीक झाल्याची जाणीव झाली. माझा लठ्ठपणा गेला, नाहीसा झाला, मी बारीक झालो. सुलतानाने मग सेवकांना आज्ञा केली, ताबडतोब एक नवीन तराजू घेऊन या. त्याबरोबर राज्यातला सर्वात मोठा तराजू सुलतानासमोर आणून ठेवला गेला. सुलतान
तराजूच्या एका पारड्यात बसला आणि म्हणाला, या दुसऱ्या पारड्यात सोनं भरा, दोन्ही पारडी समान व्हायला पाहिजेत. दुसरं पारडं सोन्याने भरलं. तसं सुलतान हसून म्हणाला, ओझेवाल्या दोस्ता, हे तुझं इनाम, घेऊन जा रे. ओझेवाल्याने आपलं इनाम आनंदाने स्वीकारलं. सुलतानाचे आभार मानले आणि हवेलीतून बाहेर पडला. बिचारे 40 हकीम एक एक करून तळघरातून बाहेर आले आणि आपापल्या कामाला निघून गेले. सुलतान मात्र एखाद्या सुलतानाने जेवढं लठ्ठ असायला पाहिजे तेवढाच राहिला. म्हणून तर तो अजून राज्याचा सुलतान आहे. कशी वाटली गोष्ट तुम्हाला? आवडली ना? मला कळवा बरं का. आता पुढच्या वेळेस दुसरी गोष्ट.